दादर रेल्वे स्थानक परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। मुंबईतल्या जोरदार पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका बसलाय। बीएमसी कर्मचारी दादर रेल्वे परिसरामध्ये दाखल झालेत। पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न सुरू आहे। दादर कुर्ला रेल्वे स्थानकांदरम्यान पाणी साचलंय। तर आपण ही दृश्य पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, सध्या आपण दादर रेल्वे स्थानकाबाहेर आहात, काय परिस्थिती आहे? पाणीच पाणी झालेलं आहे। अगदी बरोबर आहे। खरं तर या आपण पाहिलं असेल की काल रात्रीपासून मुंबईमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। आज एका बाजूला गोपाळाष्टमीचा दहीहंडीचा उत्सव साजरा केला जात असताना दुसऱ्या बाजूला मुंबईकरांना मात्र पावसानं जोरदार झोडपून काढलंय। रात्रीपासून पावसाची संततधार मुंबईमध्ये आहे। 200 मिलीमीटर, जसं तू आता सांगितलंस श्वेता की 200 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। आपण सध्या दादर स्टेशनच्या बाहेर आहोत आणि हा दादर माटुंगा रोड आहे, ज्या ठिकाणी पावसाचं पाणी भरल्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। जे पॅसेंजर्स आहेत जे दादर स्टेशनमधून बाहेर येतात त्यांना सुद्धा स्टेशनमधून बाहेर पडण्यासाठी मोठे म्हणजे प्रयत्न करावे लागतात। दुसऱ्या बाजूला या रस्त्यावर जे पाणी साचलंय त्याच्यासाठी प्रशासनाकडनं सुद्धा आता उपाययोजना केली जाते। पालिकेचे अधिकारी असतील किंवा त्यांचा स्टाफ असेल तो इथे तैनात करण्यात आलाय आणि कशा पद्धतीनं जे वॉटर लॉगिंग झालंय, जे पाणी साचलं गेलंय त्याचा निचरा कशा पद्धतीनं व्हावा, तो अधिकाधिक जलद गतीने कशा पद्धतीने होईल याची सुद्धा खबरदारी प्रशासनाकडनं घेतली जाते। खरं तर या पावसामुळे रेल्वे वाहतुकीवरती याचा मोठा परिणाम झाला। रस्ते वाहतूक सुद्धा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याचं आताच आपल्या मनश्रीने सुद्धा सांगितलं होतं। एकंदर जर आपण पाहिलं तर एका बाजूला मुंबईमध्ये दहीहंडीचा उत्सव होत असताना अशा पद्धतीनं मुंबईत होणारा पाऊस हा जनजीवन विस्कळीत करणारा ठरतोय। येत्या काही तासांमध्ये सुद्धा मुंबईला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे 3 ते 4 तास पुढचे खरं तर खबरदारीचे असणार आहेत। मुंबईमध्ये 3 ते 4 तासामध्ये रेड अलर्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो असं हवामान खात्यानं देखील सांगितलं आणि पालिकेकडनं तशा प्रकारची माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे खरं तर पुढचे 3 ते 4 तास हे खबरदारीचे असतील। मुंबईकरांनी शक्यतो घराबाहेर पडू नये अशा प्रकारची आवाहनं आता हवामान खात्याकडनं केली जाते। दुसऱ्या बाजूला दहीहंडीचा उत्सव असल्यामुळे प्रशासन आधीच अलर्ट मोडवर आहे। त्यात पावसामुळे आता आणखीन त्यामध्ये भर पडली आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं हा मुंबईतला पाऊस आता मुंबईकरांच्या जनजीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम करताना आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे आणखीन नेमके याचे काय फटके बसतात आणि कशा पद्धतीने या पावसाचा परिणाम मुंबईकरांच्या जनजीवनावर होतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर तुर्तास तरी सध्या दादर आणि या परिसरामध्ये प्रशासनाकडनं यासाठी खबरदारी घेतली जाते आणि कशा पद्धतीने हे पाण्याचा निचरा होईल आणि जो रस्त्याची वाहतूक आहे ती सुरळीत कशा पद्धतीने होईल यासाठी आता प्रयत्न केले जात असल्याचं आपल्याला दृश्यांमधून पाहायला मिळतंय। अगदी धन्यवाद ओम, आम्ही वेळोवेळी आपल्याकडून अपडेट्स जाणून घेऊ।